पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोठे कुरुल येथे बुद्धनगर मध्ये तेथील विजय भालेराव आणि त्यांचे काही कुटुंब आहेत त्यांना माननीय तहसीलदार साहेबांनी 551 चौरस मीटर मध्ये जागा दिलेली आहे, परंतु या बाबतीत तेथील बराचसा भाग त्यांनी अतिक्रमण केलेले आहे असं समजतं। डॉक्युमेंट मी स्वतः पाहिले आणि यामुळे जी जुनी वहिवाट आहे त्या दोन गल्लीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो त्यांनी कंपाऊंड मारल्यामुळे अतिशय अडचणीचं ठरत आहे। तिथल्या येण्या जाणाऱ्या वावरणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे, परंतु या बाबतीत तेथील कुमार भालेराव, बाबा भालेराव या चौघा पंचांनी माझी भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांनी 1 वर्षापूर्वी निवेदन दिलं होतं प्रांत अधिकारी तहसीलदारांना, परंतु त्याचा निर्णय घेतलेला नाही। ग्रामपंचायतीने या ग्रामसेवकांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्याची दखल घेऊन विजय भालेराव त्यांचं कुटुंब आमचं दुश्मन नाही, परंतु त्यांनी सुद्धा समाजहिताचा आपल्या वार्डांना विचार केला पाहिजे। कुणाला अडचण येऊ नये अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। त्यांच्या कुटुंबाच्या जागेला आमचं अडचण नाही, त्यांनी प्रशस्त कुटुंबात घरासमोर वावरावं यावं, परंतु जास्त जागा त्यांनी अतिक्रमण करून कंपाऊंड मारला असं समजतंय। परंतु एकीकडे गावोगावची अशी अवस्था आहे की घरकुल मंजूर आहेत, परंतु त्या लोकांना राहायला जागा नाही। महाराष्ट्र शासन उतारा निघतंय, त्यामुळे ग्रामसेवक सरपंच त्याचा पहिला हप्ता काढायला तयार नाहीत, तुझा उतारा दाखव म्हणतात। त्यामुळे जर बेकायदेशीरित्या ही जागा असेल मला माहित नाही, परंतु या बाबतीत या चालू असलेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार मोहोळचे सचिन मुळीक साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तातडीने तलाठी आणि ग्रामसेवकांना आदेश केलेला आहे की त्यांनी चौकशी करून त्या जागेची काय प्रकार आहे, वस्तुस्थिती काय आहे, आणि विजय भालेराव त्यांच्या कुटुंबाची जागा असेल तर आमची अडचण नाही, परंतु जास्त जागा जर त्यांनी अतिक्रमण केलेली असेल तर तो तेथील समाजावरती हा फार मोठा अन्याय। एकीकडे आपण बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लोकमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, परंतु त्यांच्या विचाराची कास घेऊन आपण काम केलं पाहिजे। समाजासाठी सुद्धा आपण काही गोष्टी हिताच्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं। येत्या 4 ते 5 दिवस आम्ही वाट बघतोय, अन्यथा निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर येत्या 22 तारखेला बुधवारी आम्ही बोंबाबोंब आंदोलन करून ग्रामपंचायतला सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही। ही सरपंच आणि माननीय ग्रामसेवकाची जबाबदारी आहे। तुम्हाला बरेच अर्ज देऊन पाठपुरावा केला, त्याच्यानंतर मला आता लक्ष घालण्याची वेळ तुम्ही आणलेली आहे। हा प्रश्न मागं निकाली काढायला पाहिजे, तुम्ही आमचे दुश्मन नाही। तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।